पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या मर्डर केसच्या दृष्टिकोनातून स्टेटमेंट देण्यासाठी आपल्याला यायला लागेल या दृष्टिकोनातून माझी चर्चा झाली। मी त्यांना बोललो की मला अधिकृत समन तुम्ही पाठवा आणि मीही तयार आहे, कारण का मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे। 8 जून आणि 13 जून या 2 तारखेच्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे, जे लोक ह्याच्या मागे आहेत, आज मीर शाहच्या नावाने दिंडवडे पेटले जात आहेत, पण अशाच पद्धती बोलले जात आहे की मर्डर चार्ज लावा, पण जे मर्डर चार्ज मागणारे जे लोक आहेत त्यांनी स्वतःनी जे 8 जून आणि 13 जूनला जे मर्डर केले आणि जे लपवायला प्रयत्न केला, दिशा सालियान सारख्या एका हिंदू मुलीचा ज्या पद्धतीने गँगरेप करून मर्डर केला गेला, अशी जी माझ्याकडे माहिती आहे, जे पुरावे आहेत, जे विटनेसेस आहेत, त्या 8 जूनच्या मुळे 13 जून ची सुशांत सिंग राजपूतची मर्डर झाली, या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे, जी पहिल्या दिवसापासून मी बोलतोय की ही माहिती मी संबंधित एजन्सीकडे देईन, पुरावे त्यांच्याकडे देईन, त्याच्याच अनुसार ह्याचे जे मर्डरर आहेत, जे आरोप आहेत, जे आजही मोकाट फिरतायत, आजही विधानसभेच्या परिसरामध्ये फिरतात, आजही लोकांवर आरोप करतात, पण तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कव्हर अप केला गेला, ज्या पद्धतीने आयोग 2दा चेंज करण्यात आले, मुंबई पोलीस कमिशनरवर तेव्हाच्या मुंबई कमिशनरवर प्रेशर होता, तेव्हाच्या डीसीपीवर जो प्रेशर होता, सीसीटीव्ही फुटेज ज्या पद्धतीने डिलीट करण्यात आले, 8 जूनचे मस्टरचे विजिटर बुकचे दोन्ही पानं फाडण्यात आले, मोबाईल टॉवर लोकेशन 8 जूनचं आणि 13 जूनचं आदित्य ठाकरेचं काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, तुम्ही तपासा। आमचं म्हणणं आहे की 8 जून आणि 13 जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे, तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये आणि 13 जूनमध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, वडील मुख्यमंत्री होते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या। पण आता मुंबई पोलिसांकडे जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे, जी सत्य पाहिजे, सत्य माहिती पाहिजे, ती सगळी मी द्यायला तयार आहे। ह्याच्या अगोदर पण महाविकास आघाडीच्या काळात मला आणि सन्मान्य राणे साहेबांना इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलेलं, तेव्हा दिशा आणि सुशांत सिंगचा खून कसा झाला हे त्यांना माहिती घ्यायची नव्हती, पण पुरावे तुमच्याकडे काय आहेत ते पुरावे आम्हाला द्या। आणि तेव्हा सातत्याने तिथून मातोश्रीवरून त्यांना कॉल येत होता, ते आम्हाला जाणवत होते, मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या। तर या सगळ्याची जी काही लपवाछुपी त्यावेळी झाली, आदित्य ठाकरेला वाचवण्याचा जो काही प्रकार झाला, या सगळीची जी सत्य माहिती आहे ती आता मी मुंबई पोलिसांच्या SITच्या समोर मी देणार आहे। मला ही माहिती आहे पडली, जी कानावर आलेली आहे की SITला बरेपैकी पुरावे सापडलेले आहेत की 8 जूनला कुठल्या पद्धतीने दिशा सालियान बरोबर गँगरेप करून तिचा खून करण्यात आला, 13 जूनला सुशांत सिंग राजपूतला कसं मारण्यात आलं, मर्डर करण्यात आलं, या बाबतीचे मोबाईल टॉवर लोकेशन हे सापडलेले आहेत, काही पुरावे सापडलेले आहेत, आदित्य ठाकरे कुठे त्या दिवशी 8 आणि 13ला होते ह्याचाही मोबाईल टॉवर लोकेशन पोलिसांकडे आलेलं आहे। म्हणून ह्या केसला अजून मजबूत आणि बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे सहकार्य लागेल, जेणेकरून दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटला पाहिजे, अशा पद्धतीचे तरुण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोटापाण्यासाठी येतात, नाव कमावण्यासाठी येतात आणि अशा पद्धतीने त्यांची अगर निगरून हत्या करण्यात येत असेल आणि कोणतरी बडे बाप का बेटा आहे म्हणून, माझे वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी लपवू शकतो। मला आठवतं 72 दिवसाच्या नंतर CBIला एंट्री करण्यात दिलेली, 72 दिवसापर्यंत कोणाला CBIला इथे प्रवेश दिले गेले नव्हते। तुम्हालाही आठवत होते CBIचे अधिकारी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांना कोविडच्या कारणामध्ये आतमध्ये दामलं गेलं, ते ह्या सगळ्या गोष्टी कोणाला वाचवण्यासाठी होत्या, तर आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी होत्या। ते आता सगळी सत्य तर बाहेर सांगणार।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।